आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज। आयुष्यात 3 गुरु कधीही विसरू नका। एस कार्तिकेयन। समारंभाच्या मंचावर न जाता मुलांच्या मध्ये बसणे पसंत करणारे व लोककला जपत मुलांनी केलेले स्वागत यामुळे भारावून गेलेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील केंद्र शाळांमध्ये मुलींच्यासाठी 3 मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत। त्या कोणत्या आहेत व सीओ साहेब कशासाठी आले होते गावामध्ये, पाहूया आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून। कोल्हापूर जिल्ह्यातील कासारी नदीच्या काठावर बसलेले हे आहे कोलोली गाव। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शासन दरबारी काम करणारे कर्मचारी, अधिकारी या गावांमध्ये पाहायला मिळतात। आज याच गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधील मुलींचेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आलेल्या पिंक रूमचे उद्घाटन एस कार्तिकेयन व पन्हाळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले की मुलांनी आयुष्यात 3 गुरु कधीही विसरायचे नाहीत। यामध्ये शिक्षणातील पहिला गुरु म्हणजे शिक्षक व त्यानंतर आई वडील असावेत। शिक्षक व आई वडील यांचा मान राखून आपण आपले भविष्य घडवायचे आहे। तर सर्व मुलांचा आनंदी व उत्साह पाहून पुढील वाटचालीस पन्हाळा पंचायत समिती गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही पहिली संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन सुरू केली असून अनेक शाळांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली आहे। या संकल्पनेमुळे मुलींच्या मध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण झाले असून या पिंक रूमचा मुलींना मोठा फायदा होणार आहे। कार्यक्रमासाठी आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी व पन्हाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या पाहुण्यांचे शाळेच्या मुलांनी झांज पथक वाजवून स्वागत केले। तर गावामध्ये पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी आल्याने महिलांनी त्यांचे औक्षण केल्याने एस कार्तिकेयन भारावून गेले होते। शाळेची पाहणी केल्यानंतर समारंभाच्या स्टेज मंचावर न जाता भारतीय बैठकीला पसंती दिली व अधिकारी शिक्षक यांच्याशी जास्त न बोलता त्यांनी मुलांच्या बरोबर चर्चा करणे पसंत केले। यावेळी केंद्रप्रमुख प्रकाश ठाणेकर, विस्ताराधिकारी हजारे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन पाटील, सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, ग्राम अधिकारी शोभा पाटील, विकास पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षक, व्यवस्थापन कमिटी व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। आपलं कोल्हापूर न्यूजसाठी पन्हाळ्याहून युवराज वरुटे। आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।